नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। जैसे जैसे विधानसभा चुनाव नजदीक आ रहे हैं, वैसे वैसे नेता एक दूसरे के ऊपर अपने बयान जारी कर रहे हैं। इसी बीच भाजपा के नेता परिणय फुके ने कहा कि अगर अनिल देशमुख को पता था कि दंगल होने वाले हैं, तो उन्होंने इसकी जानकारी पुलिस को देनी चाहिए थी। दंगाइयों को पता था कि दंगा कहाँ होने वाला है। उन्होंने विजय वडेट्टीवार के विषय में कहा कि कोई भी सरकार राज्य में दंगे नहीं भड़का रही। जो लोग राज्य में कानून व्यवस्था को बाधित करना चाहते हैं, वे ऐसे बयान दे रहे हैं। उन्होंने और भी क्या कहा, आइए जानते हैं। असं आहे की या प्रकारची जर माहिती अनिल देशमुखांकडे की शरद पवार साहेबांकडे असणार तर त्यांनी ही पोलीस विभागाला दिली पाहिजे की कुठे कुठे काय काय दंगली होणार आहे। आणि माझं तर म्हणणं हे आहे की दंगली करणाऱ्यांना पहिले माहीत असतात की दंगली कुठे होणार आहे, तर निश्चितच या सगळ्या गोष्टीची माहिती शरद पवार साहेब आणि अनिल देशमुख साहेबांनी आधीच पोलीस विभागाला दिली पाहिजे। बघा असं आहे, अशा प्रकारचा कोणताही अर्ज रद्द कोणतंही सरकार करू शकत नाही आणि ही सरकार महायुतीची सरकार आहे। यांनी या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी, या महाराष्ट्रातील 3 करोड लाडक्या बहिणींसाठी ही योजना आणली आहे 46 करोड रुपयाची। आणि निश्चितच माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा साहेब हे सगळ्या लोकांना आपल्या बहिणीला काही ना काही एक मदत म्हणून ही रक्कम द्यायची आणि सगळ्यांच्या खात्यामध्ये येणं सुरू झाले। ज्यावेळेस ही योजनाची घोषणा केली त्यावेळेस हेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे लोक सांगत होते की हे पैसे कुठून आणणार। आज महिलांच्या खात्यामध्ये, बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन राहिले, तर हे नवीन नवीन आरोप लावतात आहे। काहीतरी आपल्याच एखाद्या कार्यकर्त्याला सांगायचं की स्वतः मला व्हॉट्सअप कर आणि त्याचं स्क्रीनशॉट घेऊन ट्विट करायचं, हे फार बालिशपणाचं लक्षण आहे। मला असं वाटतं की सुप्रियाताई सुळेसारख्या एक मोठ्या नेत्याने या प्रकारची वागणूक करू नये।